नमस्कार, वेलकम टू आयडियलिस्टिक अकॅडमी. तुमच्या पण मुलांना इतर मुलांसारखं इंग्लिश बोलता येत नाही का? इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जाऊन सुद्धा तुमचे मुलं इंग्लिश स्पष्ट बोलत नाही किंवा बोलण्याची हिंमतच करत नाही, किंवा तुमच्या पण मुलांना स्टेजवर बोलायला जायला भीती वाटत आहे. खूप जणांसोबत असंच होत आहे, म्हणून मी आज हे सेशन घेत आहे. भरपूर वेळेस आपण असं बघायला जातो की आपले मुलं इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जात तर आहे, पण ते प्रॉपर इंग्लिश बोलत नाही आहे. भरपूर वेळेस आपण हे पण बघत आहोत की आपल्या मुलांच्या स्कूलच्या कुठल्या पण प्रोग्रामला आपले मुलं आपल्यासोबत ऑडियन्समध्ये बसलेले आहेत आणि काही मुलं स्टेजवर आहेत आणि ते चांगले भाषण इंग्लिशमधून देत आहे. याच्या मागचं कारण काय आहे? तर आपल्या मुलांमधला आत्मविश्वास खूप कमी आहे. खूप वेळेस मुलांमध्ये आत्मविश्वास हा कमी असतो आणि त्याच्यामुळे मुलं काही नवीन शिकायला पण घाबरतात, मुलं इंग्लिश बोलत नाही. तर याचे कारण काय आहेत? तर सर्वात याच्या मागचं मेन कारण हे आहे की आपण घरामध्ये मराठी बोलतोय आणि आपण आपल्या मुलांना इंग्लिश बोलायला शिकवत नाहीये. जर आपण आपल्या मुलांशी घरामध्ये कंटिन्यू मराठी बोलत आहोत तर आपले मुलं बाहेर संवाद साधताना इंग्लिश कसा साधतील? खूप पालकांमध्ये इंग्लिशची माहिती म्हणा, इंग्लिशचं नॉलेज म्हणा किंवा इंग्लिश बोलता न आल्यामुळे पालक मुलांना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पाठवत तर आहे, पण मुलं तिथे खूप स्ट्रगल करत आहे. बऱ्याच अशा महिलांना मी ओळखते की ज्या महिलांना स्कूलमध्ये जातात तर त्यांना नोटीस बोर्डवरचं वाचता पण नाही येत. बऱ्याच महिला अशा आहेत की त्यांच्या मुलांच्या डेली डायरीमध्ये ना जे काही सूचना लिहून येतात ना त्या पण. बऱ्याच अशा महिला आहे की स्कूल जेव्हा नोटीस देत आहे की उद्या हाफ डे असणार आहे ते महिलांना वाचता नाहीत. इथे अशा कितीक महिला असतील की ज्यांना ना त्यांच्या मुलांच्या स्कूलच्या डायरीवर ना असं लिहिलेलं असेल की उद्या हा कार्यक्रम आहे तर आपल्या मुलांना असा असा कॉस्ट्युम तयार करून पाठवा. ते खूप महिलांना वाचता नाही येत. त्यांना ते वाचता न आल्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांची पोरं आहे त्याच युनिफॉर्ममध्ये जातात, पण बाकीची मुलं मस्त सजून आलेली असतात. झाला मुलांचा कॉन्फिडन्स तिथेच कमी होतो. हो, हे खूप महिलांसोबत होत आहे, हे खूप मुलांसोबत होत आहे. म्हणून महिलांनी इंग्लिश शिकणं, पालकांनी इंग्लिश शिकणं हे खूप जास्त गरजेचं आहे, हे मी नेहमी बोलत असते. हो, त्यामागचं कारणच हे आहे. कारण की आपले मुलांशी जेव्हा आपण घरामध्ये इंग्लिशमधून बोलतो तेव्हाच आपले मुलं शाळेत चांगल्यापैकी इंग्लिश बोलतात. आपण आपल्या मुलांना कॉन्फिडन्स द्यायला पाहिजे. जेव्हा आपण आपल्या मुलांना घरात शिकवत आहोत की तू इंग्लिश बोल, जेव्हा आपण आपल्या मुलांशी संवाद साधू इंग्लिशमधून, तेव्हा ते बाहेर कॉन्फिडंटली राहणार आहे. जर तुम्ही तुमच्या मुलांना घरामध्ये उठ, बैस, हे आवर, अभ्यास कर, दप्तर उचल ह्या भाषेत बोलतात, मुलंही बाहेर तसेच बोलतील का? आणि तुम्ही ज्या पण मुलांना बाहेर एकदम चांगलं इंग्लिश बोलताना बघतायत तर तुम्ही एक गोष्ट ही पण बघा, त्यांच्या पालकांची भाषा बघा. त्यांच्या पालकांना पण इंग्लिश येत आहे तेव्हाच ते मुलं तिथे तसं बोलू शकत आहेत. तर ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. जर तुम्ही तुमच्या मुलांना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पाठवत आहात आणि इथे असलेल्या प्रत्येकाचं स्वप्न काय आहे? माझ्या मुलांनी मोठ्यापणी इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं, मोठा अधिकारी व्हावं, स्वतःचा बिझनेस असावा, हेच स्वप्न आहे प्रत्येकाचे. त्यासाठीच तुम्ही तुमच्या मुलांना इंग्लिश मीडियममध्ये पाठवत आहात, पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वतःत पण बदल करावे लागणार आहे, हेही लक्ष द्या. असं नाही आहे की फक्त मुलांचीच भूमिका आहे आणि मुलांनीच करायला पाहिजे. तुम्ही तुमच्या मुलांना ना मोठे मोठे ट्युशनला पाठवतात आणि खूप सारी फी भरतात, बस तेवढ्या ह्याच्यावर मुलं शिकतात का? मी मुलांचा पहिला गुरु आहे आणि त्या गुरुला सगळं येणं गरजेचं आहे. या दुनियेत एकमेव तुम्हीच असे आहात ज्यांना असं वाटते की आपल्या मुलांनी मोठ्यापणी खूप काही बनावं. बाकी या दुनियेत कोणालाच असं वाटत नाही. हे खरं आहे, कडू आहे, पण हेच सत्य आहे. बाकी कोणाला काय पडलेलं आहे तुमच्या मुलांसाठी जीव काढायचा. इथे फक्त तुम्हीच एकमेव असे आहेत ज्यांना असं वाटते की आपल्या मुलांनी मोठ्यापणी खूप काही चांगलं बनावं, आपल्या मुलांनी मोठ्यापणी चांगला एक अधिकारी बनावं, चांगलं शिक्षण घ्यावं, माझ्या मुलांनी फाडफाड इंग्लिश बोलावं, माझ्या मुलींनी फाडफाड इंग्लिश बोलावं, हे फक्त तुम्हाला वाटते. तुम्ही जेव्हा तुमच्या मुलांना कुठे पाठवत आहात ते फक्त त्यांचं तितकंच काम करणार आहे. म्हणून महिलांनी खूप गरजेचं आहे. आई ही मुलाचा पहिला गुरु आहे, म्हणून त्या आईने हे सगळं शिकणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून मी नेहमी सांगत असते की महिलांनो शिका. तुम्ही जर एका बाळाला जन्म देऊ शकत आहात तर तुम्ही इंग्लिश का नाही शिकू शकत? म्हणजे इंग्लिश सारख्या छोट्या गोष्टीची भीती खूप महिलांना असते. म्हणून आम्ही महिलांसाठी नेहमी इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस घेत असतो आणि ह्या महिन्यामध्ये आम्ही महिलांसाठी मदर इंग्लिश स्पीकिंग क्लासेस काढलेले आहेत. स्पेशली मदर इंग्लिश स्पीकिंग याला नावच त्यासाठी दिलेलं आहे, आपल्या मुलाशी इंग्लिश बोलायचं. अगदी त्या महिला सुद्धा आमच्याकडे आता शिकत आहेत ज्यांना इंग्लिशची काहीच माहिती नाहीये. अगदी बेसिक पासून आम्ही त्यांना इंग्लिश शिकवायला सुरुवात केली आहे. तर आपल्या मुलांशी इंग्लिशमध्ये कसं बोलायचं इथपर्यंत आम्ही त्यांना सर्व शिकवत आहोत. पॅरेंट्स मीटिंगला कितीक महिला जातात,
आणि कित्येक महिला पॅरेंट्स मिटिंगला फक्त ह्यामुळे शांत असतात कारण की त्यांना इंग्लिश बोलता येत नाही किंवा त्यांना बोलण्याचं कॉन्फिडन्स नाहीये. आम्ही त्यांना पॅरेंट्स मिटिंगमध्ये कसं बोलायचं हेही शिकवतो. आपल्या मुलांचे नोटीस बोर्ड वाचणं, त्याचा अर्थ हे सगळं 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 शिकवलं जाते. म्हणून मी महिलांना नेहमी रिक्वेस्ट करत असते की फक्त इंग्लिश ह्या भाषेमुळे जर तुम्ही मागे राहत असाल तर स्वतःसाठी एक पाऊल घ्या. आणि अगदी स्वस्तात आम्ही क्लास घेतोय आणि त्याची सर्टिफिकेट पण तुम्हाला मिळते आणि पूर्ण डिटेल्स शिकवलं जाते. ज्यांना लाईव्ह लेक्चर करायला वेळ मिळत नाही त्यांना रेकॉर्डेड पण मिळतात. म्हणून जर तुम्ही पण मागे असाल तर तुम्ही या गोष्टीचा नक्की विचार करा आणि आपल्या मुलांशी इंग्लिश बोलण्याची सुरुवात करा. आणि नेहमी लक्षात ठेवा, अपूर्ण ज्ञानापेक्षा योग्य ज्ञान घ्या. जर तुम्ही इंग्लिश बोलण्यात चुकले तर तुमची मुलं पण त्यांच्या भविष्यात तुमच्याच चुकांसारख्या चुका करतील. म्हणून जर तुम्हाला पण कॉन्फिडन्स नसेल आणि तुम्ही चुकत असाल तर तुम्ही नक्की इंग्लिश शिका. आणि आमच्याकडे ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस आहेत जेणेकरून महिलांना बाहेर जायला वेळ मिळत नाही किंवा बाहेर त्यांना आत्मविश्वास नसतो तर ऑनलाईन महिला घरी बसून करू शकतात. झूम मीटिंगवर लाईव्ह असते आणि त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे ह्या गोष्टी समजतात. कारण की महिलांना बाहेर तितका एवढ्या सगळ्या स्टुडंट्समध्ये बसून शिकणं त्याच्यामध्येच त्या घाबरत असतात आणि रोज रोज शक्य नाही होत. त्यात पण आम्ही लाईव्ह लेक्चर घेतो आणि त्याचे रेकॉर्डेड देतो की एखाद्या दिवशी जर महिलेचं लेक्चर मिस पण झालं तरीही त्यांना रेकॉर्डेडवरून त्यांचा सिलेबस कधीच बुडत नाही. म्हणून तुम्हाला पण जर क्लास करायचा असेल तर मला 7755925370 ह्या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा. आणि आपल्या मुलांना नेहमी वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज लावा. कारण आपल्या मुलांच्या सोबत असलेले जे मुलं आहेत त्यांना ॲक्टिव्हिटीजचे क्लासेस असतील आणि आपल्या मुलांना नसतील तर त्यांचा आत्मविश्वास कमी राहतो. म्हणून मी सगळ्यांना म्हणते की आपल्या मुलांना अबॅकस, वैदिक मॅथ, त्याचप्रमाणे तुम्ही स्वतः इंग्लिश स्पीकिंग किंवा मुलांना लावणं अतिशय जास्त गरजेचं आहे. आमच्याकडे अबॅकस, वैदिक मॅथ, इंग्लिश स्पीकिंग सगळे क्लासेस अवेलेबल आहे आणि तेही अगदी कमी फीमध्ये आहे. ज्यांना पण काही माहिती हवी असेल त्यांनी मला कॉल करा किंवा मेसेज करा. रोज दुपारी 3 वाजता मी महिलांसाठी फ्री सेशन घेत असते. त्यांच्या ब्युटी टिप्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, फॅट लॉस अशा वेगळे वेगळे विषय रोज दुपारी घेतले जातात. 3 वाजता झूमवर सेशन असते. तुम्हाला पण आमचे हे सेशन्स अटेंड करायचे असतील तर 7755925370 ह्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकतात किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा. आपल्या मुलांचा अभ्यास कसा घ्यावा, मुलांच्या अभ्यासाची सुरुवात कशी करावी, मुलांचा बेस कसा पक्का करावा ह्यावर पण आम्ही फ्री सेशन घेत असतो ज्याचे कुठलेही चार्जेस नाहीये. रोज दुपारी 3 वाजता असतात. तुम्हाला पण हे सेशन अटेंड करायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. थँक्यू.